मंठा तालुक्यातील तळणी मंठा रस्त्यावर विनापरवाना लाकडाने भरलेला ट्रॅक्टर वनविभागाने पकडला आहे. ही कार्यवाही 21 मार्च रोजी करण्यात आली आहे. लाकडाने भरलेला एक ट्रॅक्टर मंठाकडे जात असताना वन कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर थांबविला. चालकाकडे चौकशी केली असता लाकूड वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत कडुलिंबासह इतर झाडांची लाकडे आढळून आली. MH18Z 6015 क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल विकास अवचार हे करीत आहेत. गत काही दिवसांपासून अवैध वृक्षतोड करून या मार्गाने अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचे अनेकांकडून बोलले जात होते. आज वनविभागाच्या या कार्यवाहीमुळे हे सत्य असल्याचे दिसून आले. सदर कार्यवाही वन संरक्षक छत्रपती संभाजीनगर प्रमोदचंद लाखरा आणि उपवन संरक्षक छत्रपती संभाजीनगर सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक SN मुंडे आणि वन परिक्षेत्र अधिकारी जालना दक्षिण VM दौड यांच्या नेतृत्वात वनपाल मंठा विकास अवचार, वनरक्षक उसवत RB बनसोडे, वनरक्षक मंठा KB वाकोदकर, वनरक्षक परतूर MMW सय्यद BG पवार, वनरक्षक घनसावंगी आणि वनमजूर आत्माराम राठोड यांनी संयुक्तरित्या केली आहे. गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना.